नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या आगीमुळे बोगद्यामध्ये काही काळ मोठ्या प्रमाणात धूर सुद्धा पसरलेला होता। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं ट्रक चालक राहुल जयप्रकाश यादव हा ट्रक विशाखापट्टणम ते तळोजा ह्यामध्ये लोखंडी रिंग्स घेऊन जात असताना तो बोरघाटात नवीन बोगद्यामध्ये आला तेव्हा शॉर्ट सर्किटमुळे त्याला आग लागली। पण ह्या प्रचंड आगीमुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला होता, त्यामुळे काही वाहनांमध्ये असलेले प्रवाशांना सुद्धा तात्काळ बोगद्याच्या बाहेर काढलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। पण त्यांनी प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवायला लागला आणि या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, IRB यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, देवदूत यंत्रणा, खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल हे सगळेजण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पण 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं। पण काही काळानंतर हायड्राच्या सहाय्यानं ट्रक बोगद्यातनं बाजूला घेऊन वाहतूक सुरू करण्यात आली।